प्रतापराव गुजरांनी उदार मनाने दाखविलेल्या धर्मवाट्यांनी बहलोल खान निघून गेला, पण हा पराभव आणि अपमान त्याच्या काळजाला सारखा झोंबत होता. प्रतापरावाने मोठ्या उदार मनाने उपकार केले, पण खानाच्या पोटी मात्र सूड धगधगू लागला. त्यांनी सुडासाठी खंत घेतली. महाराज यावेळी पन्हाळगडावर होते. त्यांना समजले की प्रतापरावाने बहलोल खानाचा मोड केला, एक खास हत्ती देखील काबीज केला. महाराज आनंदले, संतुष्ट झाले, परंतु त्यांना हेही समजले की खासा बहलोल खान प्रतापरावाच्या कचाट्यातून गवसला. तरी देखील प्रतापरावाने खानाला धर्मवाट करून दिली आणि ही बातमी ऐकून महाराज भयंकर रागावले. प्रतापरावाने खानाला परस्पर दया दाखवली. त्यांनी कोणाला विचारून दया दाखवली? बहलोल खानाला गिरफ्तार करून हुजूर दाखल का केले नाही? एक वेळ सारी फौज सोडून दिली तरी चालले असते, पण असा खासा पठाण काबीज होत असताना त्याला फुकट फाकट सलामत सोडले, हे असले नसते उद्योग करायला प्रतापरावांना कोणी सांगितले? काही राजकारण समजते का नाही त्यांना? एक बहलोल खान कैद झाला असता तर काय धर्म बुडत होता रावांचा? आता हा दुखावलेला नाग स्वराज्यावर नक्कीच उलटेल, दौलतीची खराबी करेल, रयत मारील, लाखांची बर्बादी करेल. आणि याला जबाबदार कोण? प्रतापरावांनी नको त्या ठिकाणी धर्म केला. प्रतापराव स्वराज्याचे सरनोबत, पण त्यांची ही करणी एखाद्या शिपायाची आणि प्याद्याची. त्यांनी सरदारकी कधीच केली नाही.